एसटीचा प्रवास असो किंवा बस स्टँड असो हे पूर्वीपासून सुरक्षितच मानलं जातं. आज तू बऱ्याच बस स्टँडमध्ये तू सुद्धा प्रवास करते. तू पाहत असशील, की अनेक प्रवास करणारी जी लोकं आहेत किंवा प्रवास न करणारी लोकं सुद्धा आहेत, ती रात्रीची बस स्टँडमध्ये आसरा घेत असतात. त्यामुळे ते बस स्टँड किती त्यांच्या हक्काचं आणि सुरक्षित प्रवासाचं साधन आहे हे आपल्याला मान्य आहे. आता अशा ज्या घटना होतात, चोरीच्या असतील किंवा बलात्काराच्या घटना असतील, ह्या कधी सांगून होत नाही. पण तरीसुद्धा एस-टी महामंडळाने थोडं आता जागरूक राहिलं पाहिजे असं मला वाटतं. यासाठी एक सजेशन मी देईल की एस-टीची जी बस स्टँड्स आहेत, ती थोडी आता सुरक्षित केली पाहिजे. बरेच बस स्टँड्स आपण पाहतो की त्यांना कंपाउंड वॉल्स वगैरे नाहीयेत आणि जागा प्रचंड आहे. आपण पाहतो की जागा मोठी आहे, पण बस स्टँड एका कोपऱ्यामध्ये आहे. त्यामुळे एस-टीने ही बस स्टँड जर का कंपाउंड वॉल करून सुरक्षित केली, आता तो डिसिजन झालेला आहे सीसीटीव्हीचा वगैरे, म्हणजे हा खूप छान आहे. पण अनेक अशा जागा असतात ज्या विना वापर असतात. मग त्या अडगळीच्या असतात. त्यामुळे मग त्या तिथं सीसीटीव्ही लावणं असेल किंवा ते कमर्शियलला देणं असेल, पार्किंगचं धोरण राबवणं असेल. त्यामुळे असं जर का त्यांनी त्या जागा जर का युटिलाइज केल्या, तर 100% ह्या ज्या घटना आहे स्वारगेटसारख्या या होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा मी अगदी ठामपणे सांगतो, की एस-टीचं जे स्टँड आहे ते सुरक्षितच असतं. सिक्युरिटी गार्ड्स असतील किंवा एस-टीतले अधिकारी असतात, ह्यांचा हा पहारा असतो आणि आता बऱ्याच स्टँडवरती मी फिरताना पाहिलं, की सीसीटीव्ही बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत. त्यामुळे येस, आधीपेक्षा ते सुरक्षित नक्कीच झालेले आहेत.